प्रिय मित्रांनो, आज शुक्रवार आणि 17 जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण पाहतो पहिल्या वाचनामध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वराने 6 दिवस कार्य केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला आणि त्याने प्रार्थना केली की जे लोक खरोखर त्रस्त आहेत त्यांनी माझ्या विसाव्यात यावे आणि त्या विसाव्यामध्ये विश्रांती घ्यावी। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच काळामध्ये येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या शिष्याने देखील या हिब्रू लोकांना बरीचशी सुवार्ता सांगितली आणि परमेश्वराची दया त्यांच्या समोर सादर केली आणि तरी देखील त्या लोकांनी विश्वास ठेवला नाही। काही ज्यांनी विश्वास ठेवला ते परमेश्वराच्या विसाव्यात आले, परंतु ज्याने विश्वास ठेवला नाही, जे बदलले नाहीत, त्यांची मात्र दयनीय स्थिती झाली। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजच्या शुभ वर्तमानात सांगितल्याप्रमाणे की येशू कफरनहूमात गेला आणि कफरनहूमामध्ये त्या ठिकाणी येशू असताना बऱ्याच लोकांनी ऐकलं की येशू आलेला आहे, म्हणून त्याने येशूची प्रार्थना करण्यासाठी, त्याला विनंती करण्यासाठी अनेक पेशंट लोकांना ते घेऊन आले आणि त्यामध्ये एक पक्षघाती मनुष्य होता आणि तो पक्षघाती मनुष्य तो येशूकडे येऊ शकला नाही, परंतु त्यांच्या नात्यातील आणि गावातील काही लोकांनी त्याला एका बाजेवर आणले आणि येशू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढी गर्दी होती की ते येशू जवळ पोहोचू शकले नाहीत आणि म्हणून ज्या ठिकाणी येशू होता ते त्यांच्या घरावर गेले आणि घराचं छप्पर उचलून त्याने त्या माणसाला येशूच्या समोर खाली ठेवले आणि ही त्यांची श्रद्धा पाहून येशूला खूप आश्चर्य वाटले आणि येशू म्हणाला की ही किती मोठी श्रद्धा आहे, परमेश्वर नक्कीच ह्या माणसाला बरं करेल। आणि जेव्हा येशू त्या माणसाला बरं करण्यासाठी म्हणाला, जा तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तेव्हा बऱ्याच लोकांना आनंद झाला, परंतु काही शास्त्री फरीसी होते ते म्हणाले की पापांची क्षमा करणारा हा कोण आणि कोणत्या अधिकाराने हा पापांची क्षमा करतो, हा देव आहे का? आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण पाहतो की येशूच्या ह्या येशूवर श्रद्धा न ठेवणाऱ्या आणि येशूच्या ह्या शब्दावर विश्वास न ठेवणाऱ्या अनेक लोकांना देवाच्या विसाव्यात जाता आलं नाही, परंतु ज्या लोकांनी त्याला आणलं होतं आणि त्या पक्षघाती माणसाचा विश्वास होता म्हणून त्याला सांगितलं, जा तू आपली बाज उचल आणि घरी जा। आणि अचानकपणे तो मनुष्य उठला, त्याने आपली बाज स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि लोकांना दाखवत प्रभू येशूचा गौरव करीत तो संपूर्णपणे त्या भागात फिरला आणि प्रभूचा जय जयकार केला। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला त्याच्या विसाव्यात बोलावतो, परंतु आपली तयारी नसते। आपण पश्चाताप करून विश्वास ठेवून त्याच्याकडे जात नाही, हे आजच्या शुभ वर्तमानातून आपल्याला दाखवण्यात येत आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण नेहमी स्वतःचं मोठेपण प्रकट न करता मी शास्त्री फरीसी आहे, मला सगळं काही कळते असा विचार न करता येशूच्या शब्दावर विचार करून आणि त्याच्या शब्दानुसार आपण परमेश्वराची ही वाणी ऐकून येशूच्या विसाव्यात जावं, ही परमेश्वराची हाक आहे आणि ती हाक आपण पूर्ण करावी आणि युगायुगासाठी शांती क्षमा मिळवावी म्हणून प्रार्थना करूया।